नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. धुरंधर 2 हा चित्रपट धुमाकूळ घालतोय, अक्षरशः धुमाकूळ घालतोय. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त इंडियन सिनेमा कुठला पाहायला गेलाय, तर हा धुरंधर 2 आहे. आजच्या घडीला जरी तुम्ही कोणत्याही थिएटरमध्ये गेलात ना, जागा मिळत नाही. काही जे काही प्राईम शोज असतात ना, त्याला जागा मिळत नाही, तिकीट मिळत नाही. ज्याच्या त्याच्या तोंडावर ते फक्त धुरंधर, धुरंधर आणि धुरंधर 2. चित्रपटच असा बनवलाय ना, की तुम्ही एकदा पाहायला सुरू केलात ना, तुमची नजर देखील हलणार नाही. ते मधलं इंटरव्हल वगैरे येतो ना, असं वाटतं तो इंटरव्हल येऊ डायरेक्ट त्यांनी तो चित्रपट संपवून टाकावा. असे चित्रपट फार कमी येतात, फार म्हणजे फार कमी येतात. आता ते बॉलिवूडचा तो खान लोकांचा जमाना गेला. आता चित्रपट कसे अगदी इंडियन आपल्या संस्कृतीवरती, आपल्या लोकांचे आणि आपल्या स्टोरीजवर, आपल्या इथल्या स्क्रिप्टवरती आणि जे सत्य घडलंय त्याच्यावरती सिनेमे पाहिजे. मस्तपैकी, छानपैकी कुठे ना कुठेतरी बॉलिवूड या सगळ्या गोष्टींकडे वळालं आहे. ऐतिहासिक सिनेमे तर होत आहेत, खास करून मराठा साम्राज्याचे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. तो बॉलिवूडचा लव्ह रोमॅन्टिकचा काळ गेला. आता तसले चित्रपट कोणी काढतही नाही आणि ते येतही नाहीत. एक तर रिअल स्टोरी, एक तर आर्मी बेस, हिस्टॉरिकल बेस आणि या असल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टींवरती चित्रपट येत आहेत. धुरंधर त्यातला एक चित्रपट. 1617 कोटी रुपये कमवलेत. छोटी गोष्ट नाही आहे, फार मोठी कमाई केली आहे. पण या सगळ्या वादळामध्ये एक मराठी चित्रपट पाय रोवून उभा आहे. मराठी चित्रपट. आपण मराठी चित्रपटाला चांगले दिवस नाहीत म्हणून रडतोय. पण हा चित्रपटगृहामध्ये पाय रोवून उभा आहे धुरंधरच्या या सगळ्या आगीपुढे. जिथं स्वतः बॉलिवूडचे काही चित्रपट चालत नाही आहेत धुरंधरच्या समोर. अनेक लोक डेट बदलत आहेत का धुरंधर चित्रपट सगळ्याकडे भारतामध्ये चालू आहे म्हणून. आणि अशामध्ये एक मराठी सिनेमा येतो काय साधा एकदम एकदम असं, म्हणजे त्या ट्रेलर वगैरे तुम्ही पाहिला असाल तर तुम्ही म्हणाल अरे हा चित्रपट. पण हो, तो मराठी चित्रपट धुरंधरच्या या सगळ्या गोष्टींमध्ये चित्रपटगृहामध्ये चालतोय आणि तोही फुल चालतोय. आपल्यावरती वाईट दिवस आहे म्हणून आपण रडत बसतोय. पण जर तुम्ही चित्रपट चांगला बनवलात ना, त्याची स्टोरी जर चांगली असेल, त्याच्यामध्ये लोकांना काहीतरी पाहण्यासारखं असेल, तर काहीही होऊ द्या, तो चित्रपट चालणार म्हणजे चालणार. एकदा जनतेने त्याला डोक्यावर घेतला ना, विषय संपला विषय. आणि असाच हा मराठी चित्रपट, ज्याचं नाव आहे सुपर डुपर. आता हे असलं नाव, म्हणजे आपल्या मराठी चित्रपटांची नावं म्हणजे असं विचित्रच असतात, सुपर डुपर असलं. पण त्या चित्रपटाची जी स्टोरी आहे ना, मी स्वतः चित्रपट पाहिला, अप्रतिम आहे, अप्रतिम. कॉमेडी, इमोशनल ड्रामा, त्याच्यानंतर ज्या काही स्टोरी लाईन आणि ज्या काही गोष्टी दाखवल्यात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही चांगल्यापैकी खिळून राहता, हसता, खूप पोट धरून हसता, इमोशनल होता. कुठेही तुम्हाला स्टोरी ड्रॉप होताना दिसत नाही. मी आता एवढ्या मराठी चित्रपटांवरची रिव्ह्यू आणि या सगळ्या गोष्टी करतो, मी स्वतः पाहतो आणि त्यानंतर बोलतो. पण या धुरंधरच्या सगळ्या धावपळीत आणि या सगळ्या म्हणजे धुमाकूळ जो काय उडवला धुरंधरने, याच्यामध्ये हा मराठी सिनेमा टिकून राहतो. कारण त्याची स्टोरी इतकी दमदार आहे ना, तुम्ही एकदा अवश्य जाऊन बघा. त्याची स्टोरी म्हणजे ते तुम्हाला आता स्टोरी मी तुम्हाला सांगितली ना, तर तुम्हाला त्याच्याविषयी उत्कंठा राहणार नाही. पण गावाकडची एक कुटुंब आहे आणि एक मुंबईकडचे कपल आहे, शहराकडचं कपल आहे. आणि त्या दोघांमधली ती केमिस्ट्री म्हणजे त्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. तो इमोशनल ड्रामा, ती एक कॉमेडी, भयंकर मजबूत कॉमेडी. कारण मराठी माणसाची कॉमेडी तुम्हाला माहितीच आहे कशी असते. तो काही समय राहिना नाही आहे आई बहिणीवरून शिव्या देऊन कॉमेडी करायला. नाही, मराठीची कॉमेडी, अस्सल कॉमेडी. कुशल बद्रिके काय कॉमेडी आहे, मस्त एकदम. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पाहून ना, मी तर इतकं हसलो, पोट धरून हसलो काही क्षणी किंवा काही सीनला. निर्मिती सावंत अप्रतिम ॲक्टिंग केले, अप्रतिम. ललित प्रभाकर उत्तम, छानपैकी ॲक्टिंग केले. आणि जी स्टोरी लिहिली आहे ना, ती स्टोरी एकदम साधी आहे. पण ज्या प्रकारे तो पिक्चर बांधला आहे ना त्या स्टोरीमध्ये, आणि ज्या प्रकारची सिनेमॅटोग्राफी ते पिक्चरला सोडून द्या, त्याचा विषय सोडून द्या. ती कुठला मोठा हिस्टॉरिकल पिक्चर नाही आहे. पण ज्या प्रकारे ती स्टोरी पुढे चालवत नेले ना, ते पाहता हसता कधी आपण इमोशनल होतो आणि कधी या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून जातो हे आपल्याला समजत नाही. इतका उत्तम सिनेमा बनवला, इतका उत्तम. म्हणजे धुरंधर नसता तरी मराठी सिनेमांना काय आजचे दिन नाही आहेत आता. म्हणजे आपल्याकडे मराठी सिनेमांचं सोडा, आम्ही आता यूट्यूब क्रिएटर म्हणून आम्हाला कोणी पाहत नाही. कारण मराठी ऑडियन्स जो आहे ना, पूर्णपणे हिंदी पाहतो. तो हिंदी बोलतो, तो बोलतोच, पण तो कंटेंट देखील हिंदीच पाहतो. आपल्या मराठी माणसांना तो सपोर्ट करत नाही आणि हे दिसतं, हे वारंवार दिसतं. पण हा मराठी चित्रपट लोकांना आवडतो. कंटेंटमध्ये दम असेल, चित्रपटामध्ये दम असेल, पाहणार लोक निश्चित पाहणार. पण त्या प्रमाणामध्ये पाहिलं पाहिजे ना, त्या प्रमाणामध्ये आपली लोकं पाहत नाहीत. आपल्या लोकांना तर माहिती नसेल, धुरंधरच्या विश्वात सगळे असतील की मराठी चित्रपट असा कुठला आला आहे आणि तो इतका छान आहे, उत्तम आहे. आपल्यातले किती मराठी लोक नाटकाला जातात.
आपल्याला नाटक वगैरे या सगळ्या गोष्टी माहीत पण नसतात काही लोकांना, त्यांना घेणं देणं नसतं. त्यांना फक्त असं वाटतं की थिएटरला फक्त चित्रपट पाहायला जायचं. असा जो आपला मराठी ऑडियन्स आहे ना, तो देखील काही गोष्टींमध्ये मागे पडतो आणि मागे आहे. आता बघा ना, धुरंधरच्या एवढ्या धावपळीमध्ये किंवा एवढ्या धमाकूळ घातलाय त्याने, त्याच्यामध्ये देखील हा चित्रपट तग धरून आहे. याचा अर्थ निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी आहे, निश्चित. आणि ते लोकांना टच होत आहे. कुठेतरी त्यांना वाटतंय की हा छान पिक्चर आहे, मराठीचा आहे पण छान आहे. आम्ही काय ₹150-200 घालून आलो असेल, पण छान वाटलं. धुरंधर तर आहेच, धुरंधर तर इथंच आहे. आपल्या देशाचा अभिमान आहे तो चित्रपट म्हणजे. पण त्याचबरोबर आपल्या रिजनल भाषेमध्ये, मराठीमध्ये हा सुपर डुपर चित्रपट अप्रतिम आहे. सर्वांनी जाऊन पहा, अवश्य पहा. कुटुंबासोबत जाऊन पहा. मस्त हसाल, मस्त एन्जॉय कराल. अवश्य जाऊन एकदा चित्रपटगृहामध्ये पहा.